हे आदिपराशक्ती या टॅरो कार्ड्सला व या पेंडुलमला शुद्ध आणि सक्रिय कर. फक्त सत्य आणि स्पष्टता आणि योग्य मार्गदर्शन मिळू दे. ही रीडिंग सर्वोच्च हितासाठी असू दे. ही रीडिंग योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत पोहोचू दे. व्हिडिओला लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की करून घ्या आणि कमेंट सेक्शनमध्ये आदिपराशक्तीला थँक्यू म्हणायला विसरू नका. आज आपण टॅरो रीडिंग आणि प्लस पेंडुलमचं मेसेजेस घेणार आहे. पास्टमध्ये तुम्ही काहीतरी शोध तुमचा सुरू असेल, काहीतरी कशाच्या तरी मागे तुम्ही धावत असाल किंवा घाई होत असेल किंवा आत्ताच का नाही होते अशा पद्धतीचं काहीतरी घाई गडबड गोंधळ अशी एनर्जी मला वाटते आहे. तुमचे विचार, तुम्ही जरी एका ठिकाणी असलात तरी पण तुमचे विचार हे खूप धावते रेस्टलेस. आत्ताची तुमची एनर्जी खूप काम आणि हिलिंग तुम्ही रिसीव करताय युनिवर्सकडनं. काही ना काही तुम्हाला साइन सिंक्रोनिसिटी मिळती आहे. तुमची स्पिरिच्युअल जर्नी इथे स्टार्ट झालेली आहे. मला असं वाटतं हे अवेकनिंग आहे तुमचं. पास्टमध्ये काही महिन्यांपूर्वी, आठवड्यापूर्वी काहीतरी स्पिरिच्युअल घटना नक्की घडली असणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तुमचं इथे ना स्पिरिच्युअल कनेक्शन जे युनिवर्सशी आहे, ब्रह्मांडाशी आहे, ब्रह्मांडाची एनर्जीशी आहे, तर ते वाढत आहे. त्याचं कनेक्शन जे आपल्याला फुल मून, न्यू मून आणि पोर्टल्स ह्या खास दिवसांमध्ये ज्या एनर्जीज ॲक्टिव्ह असतात त्याचा असर तुमच्यावर होत असताना मी इथे बघतीये. कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की काय जाणवतं तुम्हाला, कसं फील होतं न्यू मून आणि फुल मूनच्या वेळेस, किंवा पोर्टल जी येतात. आता तुम्हाला माहिती असेल 1111 पोर्टल आहे, 888 पोर्टल आहे, किंवा असे भरपूर पोर्टल्स असतात. त्यावेळेला ना एनर्जी आपली पूर्ण ब्रह्मांडाचीच एनर्जी बदलत असते. त्यामुळे आपण ह्युमन असल्यामुळे आपल्यावरही तो असर होतो आणि तो आपल्या चक्रांच्या द्वारे आपण रिसीव करत असतो. पास्टमध्ये मला असं वाटतं की तुमचे चक्राज इतके ओपन नव्हते, इतके ॲक्टिव्ह नव्हते, ते ब्लॉक्ड होते. पण आत्ताच्या वेळेला तुमचे 7 चक्राज जे आहे ना ते बऱ्यापैकी रिसिविंग मोडमध्ये आलेले आहे आणि तुम्हाला वॉटर बॉडीच्या आसपास राहणं आवडत असेल किंवा पाण्याचा आवाज किंवा एकंदरीत पाणी खूपच तुम्हाला अट्रॅक्ट करत असेल इथे, असं मला इथे जाणवतंय. तुमचे थॉट्स आहे ना, हे तुमचे थॉट्स खूप फ्रुटफुल आहे. म्हणजे ते तुम्ही जे विचार करता किंवा जी आयडिया तुम्हाला येते ती खूप अनोखी, वेगळी आणि ग्रोथ देणारी असते. तुम्ही जे पण काही विचार करतात ते मॅनिफेस्ट होतं, ते हकीकतमध्ये तुम्ही बघता किंवा तुम्हाला जे तुमच्या स्वप्नांद्वारे तुम्हाला जे स्वप्न येतात त्याद्वारे तुम्हाला
मेसेज मिळतो किंवा तुम्ही पुढे होणाऱ्या घटना तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या माध्यमातून बघता आणि ते खरे पण होतात. असं काहीतरी इथे तुमच्यासोबत होत असेल, कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा आणि तुमचा अनुभव नक्की सांगा. तुमचे थॉट्स इतके पॉवरफुल आहे, म्हणजे तुम्हाला जर माहिती नसेल तर ह्या रीडिंगच्याद्वारे डिवाइन तुम्हाला सांगतंय की तुमचे थॉट्स इतके पॉवरफुल आहे, तुमच्यामध्ये इतकी ॲबिलिटी आहे की जे तुम्हाला 10 वर्षांनी मिळणार असेल ना, ते 2 वर्षात तुम्ही मेहनत करून ते तुमच्याकडे आणू शकता. इतकी पॉवर आहे तुमच्या थॉट्समध्ये. तर जे पण तुमचे थॉट्स आहे, ज्याच्यावरही तुमचा फोकस आहे, तर तो पॉझिटिव्ह आहे का आणि नक्की तुम्हाला तेच तुमच्या लाईफमध्ये हवं आहे का? हे बघणं खूप गरजेचं आहे. कारण तुमचे थॉट्स जे आहे ना, हे खूप जिवंत आहे. ते लगेच वाढतात, ते लगेच फुलतात, ते लगेच ग्रो करतात. ठीक आहे. तर तुम्हाला नक्की तुमच्या थॉट्सकडे लक्ष द्यायचं आहे. अजून मला इथे हे वाटतं आहे की तुम्हाला आहे ना, कदाचित तुमच्या या ॲबिलिटीबद्दल भीती वाटते. तर या ॲबिलिटीबद्दल तुम्हाला भीती वाटायला नाही पाहिजे. हे या रीडिंगच्याद्वारे आदिपराशक्ती तुम्हाला सांगते आहे की ही एक शक्ती आहे जी तिने तुम्हाला दिलेली आहे आणि तिचा आदर तुम्ही नक्की ठेवायला हवा. त्या एनर्जीपासनं जर पळत राहाल तर ती तुम्हाला म्हणजे हॉन्टेडसारखी वाटेल. पण जर तुम्ही त्या एनर्जीला समजून घेण्याचा प्रयत्न कराल की बुवा हे काय आहे, कुठे मी याचा यूज करू शकते किंवा करू शकतो, तर कारण तुमचे इमोशन्स आणि तुमचे थॉट्स इतके अलाइन आहे युनिवर्सच्या एनर्जीशी की ते पटकन मॅनिफेस्ट होतात. तुम्हाला आदी पराशक्तीचा आशीर्वाद आहे, भुवनेश्वरी माचा आशीर्वाद आहे तुम्हाला. तुम्ही जे तुमच्या मेंदूमध्ये म्हणजे जमिनीमध्ये जे पण पेराल तुमच्या मनात आणि तुमच्या बुद्धीमध्ये, ते त्याची ग्रोथ होते. हे तुम्हाला पण खूप वेळा जाणवलं असेल की तुम्ही जे विचार करता किंवा जे सततचे तुमचे विचार असतात ते मॅनिफेस्ट होतात. तर तुमचे इमोशन्स आणि थॉट्स ह्यावर कंट्रोल आणण्यासाठी तुम्हाला मेडिटेशन हा तुम्हाला उपाय सांगितलेला आहे. नेचरमध्ये कनेक्शन बनवायला सांगितलं आहे आणि ग्रीन कलर तुमचा हार्ट चक्र आहे ना, तो ओपन करायचा आहे तुम्हाला. तुमच्या हार्ट चक्रावर तुम्हाला काम करण्याची गरज आहे. जितकं तुम्ही ओपन राहाल आणि आदी पराशक्तीला सरेंडर राहाल ना, तेवढी ती तुम्हाला प्रोटेक्ट पण करेल आणि तुम्हाला गाईड पण करेल. तुम्ही तिला प्रश्न विचारू शकता, तुम्ही तिला प्रोटेक्शनसाठी म्हणू शकता आणि त्यासाठी तुम्हाला आहे ना, एफर्ट्स करायला सांगितले आहे. हे आदिपराशक्तीने तुम्हाला प्रेमाने हे गिफ्ट दिलेलं आहे. तुम्ही जर ह्याच्यावर काम केलं तर तुम्ही स्वतःसाठी पण तुम्ही मॅसेजेस घेऊ शकता आणि तुम्ही दुसऱ्यांना पण हेल्प करू शकता. त्यांच्यासाठी मॅसेजेस तुम्हाला रिसीव्ह होऊ शकतं. ठीक आहे. पिंक कलर खूप जास्त मला हायलाइटेड इथे दिसतो आहे. गुलाबी रंग हा तुमचा हीलिंग कलर असू शकतो. इथे मला ब्लू पण दिसतो आहे आणि ट्रस्ट इश्यू जो आहे ना, हा तुमचा त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. प्लस
तुम्हाला घाबरायचं नाही आहे आणि ॲक्सेप्ट करायचं आहे तुमचं जे पण काही आदिपराशक्तीने तुम्हाला दिलेलं आहे त्याबद्दल नेहमी थँकफुल आणि ग्रेटफुल राहायचं आहे आणि तिलाच विचारायचं आहे की मी काय करू, हे तू का दिलं आहे मला. असं संवाद साधला ना तर ती तुम्हाला उत्तरं पण देईल. ठीक आहे. तुम्हाला विजन्स येऊ शकतात जर तुम्ही चांगल्या तऱ्हेने स्वतःवर काम केलं आणि ॲक्सेप्ट केलं तुमच्या पॉवरला, तर तुम्हाला चॅनलिंग मेसेज तर येतीलच, पण बरोबर तुम्हाला विजन्स किंवा मेसेजेस ऐकू येणे किंवा थर्ड आयमध्ये ते दिसणे, म्हणजे जसं आपण पुस्तक वाचतो त्या प्रमाणे तुम्हाला ते विजनसारखं दिसेल. मग ते पिक्चर असेल, एखादा फोटो असेल किंवा शब्द असतील, कुठल्याही माध्यमातून हे तुम्हाला असं मेसेजेस मिळू शकतात. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला एफर्ट्स करणे गरजेचं आहे. तुम्हालाच पुढाकार घेऊन त्याला आमंत्रण किंवा त्याला कवटाळण्याची गरज आहे, असं आदिपराशक्ती सांगते. कारण ऑलरेडी ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तिने प्रेझेन्स दाखवला आहे, पण तुम्ही त्याबद्दल रिस्पेक्ट किंवा त्याबद्दल अकाउंटेबिलिटी नाही दाखवली आहे आणि म्हणूनच ते तुम्हाला हॉन्टेडसारखं वाटतं आहे की नको असताना सुद्धा ते तुमच्या लाईफमध्ये आल्यासारखं तुम्हाला भासतं आहे. पण तसं नाही आहे. तुमच्या कर्मामध्ये ते येणारच होतं आणि ती वेळ आली आहे. फक्त तुम्ही त्याला ॲक्सेप्ट नाही करत आहात. ठीक आहे. तर हे मेसेजेस मला इथे समजत आहेत. होप हे मेसेजेस तुम्हाला उपयोगी वाटत असेल. कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून सांगा की हे रीडिंग तुम्हाला कसं वाटलं. आणि परत भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि मस्त राहा. बाय.